द्रौपदीच्या पूर्वजन्मीच्या कोणत्या पापाचं फळ म्हणून तिला या जन्मी दुःख भोगावं लागलं? अर्जुनानं कोणत्या मुहूर्तावर द्रौपदी स्वयंवराचा पण जिंकला आणि त्याबरोबरच द्रौपदीला सुद्धा जिंकून घेतलं आणि तिच्या नशिबी दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. अर्जुनानं द्रौपदीला जिंकल्यानंतर स्वयंवर मंडपापासूनच तिच्या नशिबी खर तर दुर्दैवाचे दशावतार सुरू होतात आणि तिच्या नशिबी दुःखांची मालिका सुद्धा येते. दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेली सापडलेली महाभारताची महानायिका द्रौपदी खर तर तिच्या नशिबी ही सगळी दुःख यावी याची कारण तरी काय होती? पूर्वजन्मीचं पाप म्हणावं तर पूर्वजन्मीच्या द्रौपदी संबंधीच्या दोन कथा आहेत. एका कथेप्रमाणे ती पूर्वजन्मी मुद्गल ऋषींची पत्नी होती. मुद्गलनी किंवा इंद्रसेना असं तिचं नाव होतं आणि त्या जन्मामध्ये तिनं भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि त्यांच्याकडून पुढील जन्मी आपणाला सर्वगुण संपन्न असा पती मिळावा असं वरदान मिळवलं. पण त्या पूर्वजन्मीच्या कथेमध्ये मुद्गल ऋषींची पत्नी असतानाच्या त्या कथेमध्ये तिनं कुठलं पाप केलं असल्याचा उल्लेख तरी सापडत नाही. आणि तिच्या संबंधीची पूर्वजन्मीची दुसरी एक कथा आहे ज्यामध्ये त्या कथेमध्ये ती त्या जन्मामध्ये ती एक गरीब विधवा ब्राह्मण स्त्री असते आणि त्याही जन्मामध्ये तिने भगवान शंकराची तपश्चर्या करून त्यांच्याकडून पुढील जन्मी सर्वगुण संपन्न असा पती मिळावा असं वरदान मिळवलेलं होतं. पण त्याही कथेमध्ये तिनं कुठलं पाप केलं असल्याचा उल्लेख सापडत नाही. आणि या जन्मी म्हणावं म्हणजे द्रौपदी या जन्मामध्ये जर म्हणावं तर तिनं कुठलं मोठं पाप केलेलं आहे किंवा तिचं कुठलं तरी दुष्कर्म आहे म्हणून तिला तिच्या नशिबी ही सगळी दुःख जी आली तिच्या नशिबी तिला भोगावी लागली ती आली असं म्हणावं तर महाभारत कथेमध्येही तिनं कुठलं दुष्कर्म किंवा कुठलं पाप केलं असल्याचा उल्लेख सापडत नाही. एक उल्लेख नाही म्हणायला आहे पण तो पाप या सदरामध्ये मोडण्यासारखा नाही. तिनं इंद्रप्रस्थामध्ये असताना दुर्योधन शकुनी यांचा अपमान केलेला होता मयसभेमध्ये. ती त्यांना अंधपित्याचे अंधपुत्र असे म्हणाली होती. पण हा अपमान झाला त्याला काही पाप म्हणता येणार नाही आणि त्याचं फळ म्हणून तिला ही सगळी दुःख भोगावी लागावीत हे थोडं अन्यायाचं होईल. पण म्हणजे एकूणच तिच्या पूर्वजन्मीचं कुठलं कर्म कुठलं पाप किंवा या जन्मीचं कुठलं पाप तिच्या दुःखाला कारण ठरलं का असं म्हणायचं म्हटलं तर थोडंसं अवघड होऊन बसतं. पण स्वयंवर मंडपापासून अर्जुनानं तिला स्वयंवरामध्ये जिंकली आणि तिथून पुढं तिच्या दुर्दैवाचे दशावतार मात्र सुरू झाले. स्वयंवरामध्ये अर्जुनानं द्रौपदीला जिंकलं पण एकट्या अर्जुनाबरोबर म्हणजे ज्यानं स्वयंवरामध्ये द्रौपदीला जिंकलेलं होतं त्या एकट्या अर्जुनाबरोबर तिचा विवाह न होता तिला सगळ्या 5 पांडवांच्या बरोबर विवाह करावा लागला आणि 5 पतींचा संसार सांभाळणं त्यांचे रागलोभ सांभाळणं ही तारेवरची कसरत. पण आणखी मुळातच हा विवाह अगदी समाजाला सगळ्याच्या सगळ्या समाजाला मान्य होता असंही नाही. थोडासा वेगळ्या प्रकारचा हा विवाह जरी तो आदिम जमातीमध्ये मान्य असला तरी आर्यकुलामध्ये सर्वसंमत झालेला असा हा विवाह प्रकार नव्हता आणि त्यामुळं असा एक वेगळा विवाह प्रकार आणि या 5 पतींची पतींना सांभाळण्याची तारेवरची कसरत या दोन्ही गोष्टी द्रौपदीनं जमवल्या आयुष्यभर जमवल्या. आणि द्रौपदीचा आणखी पांडवांचा विवाह झाल्यानंतर खरं तर पांडवांचं नशीब उघडलं असं म्हणता येईल. कारण तिच्याशी विवाह झाल्यानंतरच त्यांना इंद्रप्रस्थाचं राज्य मिळालं. दुर्योधन आणि धृतराष्ट्र यांनी त्यांना इंद्रप्रस्थाचं खांडवप्रस्थाचं राज्य दिलं
आणि ते त्यांनी समृद्धही केलं. आणि काही काळ तिनं म्हणजे द्रौपदी ही इंद्रप्रस्थाची राणी म्हणून मिरवली, सुखानं राहिली. पण हे सुख तिच्या नशिबी अत्यंत अल्पकाळ असं टिकणारं होतं. काही काळातच पांडवापैकीच तिचा थोरला पती युधिष्ठिर याच्या वर्तनामुळं, याच्या व्यसनीपणामुळं, आणखी भोळेपणामुळं सुद्धा तिच्यावर पुन्हा एकदा दुःख भोगण्याची वेळ आली. कारण युधिष्ठिर हस्तिनापुरात गेला, सगळ्या पांडवांसह द्रौपदीसह गेला आणि तिथं द्यूत सभेमध्ये आपलं सर्वस्व हरवला, सर्वस्व हरून बसला. त्यानं आपलं राज्य तो राज्य त्या हरला, आपल्या बंधूंना हरला, स्वतःला हरला आणि द्रौपदीला सुद्धा हरला. आणखीन त्यानंतर द्रौपदीवर विटंबित होण्याची सभेमध्ये, कुरुसभेमध्ये विटंबित होण्याची, तिच्यावर वस्त्र हरण होण्याची वेळ आली आणि अत्यंत दुर्दैवी असा प्रकार तिच्या बाबतीत तिथं घडला. या वस्त्रहरण प्रसंगामधून ती कशी बशी वाचली, महाभारत कथेमधील ती कशी वाचली, हा महाभारताच्या कथेमधील एक चमत्काराचा भाग आहे. पण ती वाचली. पण त्यानंतर इथं काही तिच्या दुःखाला आणि तिच्यावरच्या संकटाला पूर्णविराम मिळतो असं नाही. कारण त्यानंतर पांडव 12 वर्षाच्या वनवासासाठी त्यांना जावं लागलं. 1 वर्ष अज्ञातवास आणि 12 वर्ष वनवास. आणि या संपूर्ण काळामध्ये द्रौपदी त्यांच्याबरोबर राहिली. तिनं वनवासात सुद्धा पांडवांची साथ दिली. राजवाड्यात वाढलेली ही द्रौपदी पांडवांच्या सह वनवासात सुद्धा राहिली. आणि नंतर अज्ञातवास, अज्ञातवासामध्ये ही राजपुत्री असलेली, राजकन्या असलेली, एका समृद्ध अशा राज्याची राणी असलेली द्रौपदी एका लहानशा राज्याच्या राणीची दासी झाली. आणि तिथं दासी म्हणून ती राहत असतानाच तिच्यावर राणीचा भाऊ कीचक याची दुष्ट नजर पडली आणि त्या कीचकानं सैरंध्रीचा म्हणजे द्रौपदीचा छळ सुरू केला. आणखी तिला अगदी भर सभेमध्ये म्हणजे विराट राजाच्या सभेमध्ये, दरबारामध्ये तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुद्धा केली. आणि या प्रसंगी सुद्धा युधिष्ठिरानं तिचं रक्षण करण्याऐवजी तिला हे सर्व काही सहन करण्याचा सल्ला दिला. ती सहन करतच होती. एक राजकन्या, एक राणी सगळं सहन करत होती, दुःख सहन करत होती, अपमान सहन करत होती. आणि हे सगळं कुणामुळं? तिच्या स्वतःच्या कर्माचं हे फळ होतं की दुसऱ्या कुणाची तरी कर्माची फळं ती भोगत होती? सकृतदर्शिनी तर ती दुसऱ्यांच्या कर्माची फळं भोगत होती असं म्हणावं लागेल. तिच्यावर जे दुःखाचे प्रसंग आले त्याची कारण कुणीतरी दुसरं होतं, ती स्वतः नव्हती. आणि ती दुर्दैवाच्या फेऱ्यामध्ये सापडली होती. आणि त्यानंतर विराट राज्यामध्ये त्यांचा अज्ञातवासाचा 1 वर्षाचा काळ संपला. तो संपत असतानाच भीमानं तिची कीचकाच्या छळामधून मुक्तता केली, कीचकाचा वधही केला आणि तिची सुटका केली. पण तरी सुद्धा ती अपमानित तर झालेलीच होती. दुःख तिच्या नशिबी आलेलंच होतं. आणि नंतर अज्ञातवासाचा कालावधी संपल्यानंतर कुरुक्षेत्र युद्धामध्ये तिनं फक्त जन्म दिलेली मुलं या युद्धामध्ये तिच्यासाठी लढली. खरं तर तिच्या मुलांना पांडवांपासून जी 5 मुलं तिला झालेली होती, या मुलांना तिनं जन्म दिलेला होता, पण त्यांना वाढवलेलं नव्हतं, त्यांचं संगोपन केलेलं नव्हतं, त्यांना प्रेम देण्यामध्ये ती कमी पडलेली होती. ते तिचं दुर्दैव होतं. पण ही मुलं मात्र तिच्यासाठी त्यांनी युद्ध केलं. आणि ज्यावेळी 18 दिवस युद्ध करून हे सगळं युद्ध पांडवांनी जिंकलं, त्यावेळी त्या रात्रीच या मुलांच्यावर अश्वत्थाम्याच्या कारस्थानामुळं मृत्युमुखी पडण्याचा प्रसंग आला. आणखी द्रौपदीची 5ही मुलं मारली गेली. आणि मग असं द्रौपदीनं आपली मुलं गमावली, आपल्या मुलांचे मृत्यू पाहिले, आपल्या पित्याचा मृत्यू पाहिला, आपल्यासाठी लढलेल्या दृष्टद्युम्नाचा, आपल्या भावाचा सुद्धा मृत्यू
मृत्यू पाहिला. आणि या सगळ्याचं कारण काय? या सगळ्याला कारणीभूत कोण होतं? द्रौपदीचा पूर्वजन्मीचं कर्म होतं असं म्हणावं तर पूर्वजन्मामध्ये तिचं कुठलं पाप दिसत नाही आणि या जन्मातही कुठलं पाप दिसत नाही. मग तिच्यावर ही सगळी दुःख येण्याचं कारण काय? तिचं दुर्दैव हेच त्या सगळ्याला कारण होतं असं म्हणून आपणाला शेवटी समाधान करून घ्यावं लागतं. धन्यवाद.